नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लाचखोर आरटीओ अधिकाऱ्यांसह 2 खासगी व्यक्तींना 500 रुपयांच्या लाच प्रकरणी अटक केली आहे। ई चलनासाठी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून खासगी व्यक्तींनी 2000 रुपयांची मागणी केली होती। या 2 खासगी व्यक्ती यांना 500 रुपयांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पेठ येथील चेकपोस्टवर कारवाई केली। मोटार वाहन निरीक्षक नितीन भिकनराव आहिरे यांच्यासह 2 खासगी व्यक्तींना अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी लोकांसाठी सहलीचं आयोजन करत असताना 20 मार्चच्या दरम्यान साईबाबा ट्रॅव्हल्स कंपनी बसनं छत्रपती संभाजीनगर नाशिक येथून अंकलेश्वर गुजरात येथे जात असताना नाशिक जिल्ह्यातील पेठ चेक पॉइंट येथे कक्षात असलेले खासगी व्यक्ती विनोद साळवे यांनी परराज्यात प्रवेश करण्यासाठी तडजोड रकमेची ई चलनासाठी 2000 रुपयांची मागणी केली होती। तडजोडी अंती 500 रुपये स्वीकारताना संशयित आरोपी विनोद साळवे आणि मनोहर निकम या खासगी दलालांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी तिघांच्या विरोधात भ्रष्टाचार अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।